नमस्कार मंडळी, मी जान्हविका आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम मालवणी पद्धतीची चविष्ट अशी हिरव्या पातीचा कांदा, टोमॅटो आणि सुकटाची भाजी. बहुतेकांना सुकट साफ कशी करायची माहीत आहे, पण काही थोडेफार लोक असतात त्यांना माहीत नसते. सुकटीचे पुढचे तोंड काढून आणि मागची शेपटी काढून आणि मधले पाय काढून अशा प्रकारे सुकट साफ करून घ्यायची. दुसरी पद्धत आहे सुकट साफ करायची. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कापडाच्या पिशवीमध्ये सुकट घालून घ्यायची. नंतर पिशवीचं पूर्णपणे तोंड बंद करून किचनच्या ओट्यावर किंवा जमिनीवर आपटायची. आपटल्याने सुकटीचे तोंड, पाय आणि शेपटी गळून जाते. आपटून घेतल्यानंतर सुकट प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि आता याला पाखडून घ्यायची आहे. पाखडायच्या आधी खाली पेपर ठेवा, म्हणजे बाजूला कचरा उडणार नाही. तुम्हाला जर का पाखडता येत असेल तर पाखडून घ्या, नाहीतर मोठ्या होलच्या चाळणीमध्ये सुकट काढून घ्यायची आणि चाळून घ्यायची. सगळा जो शिल्लक बारीक कचरा असतो तो पूर्णपणे चाळणीतून गळून जाईल. अशा प्रकारे पूर्ण कचरा काढून सुकट मोकळी करून स्वच्छ करून घ्यायची. जेवढी आपण सुकट साफ केली तेवढाच कचरा निघतो, अगदी समप्रमाणात. पेपरमध्ये साफ केल्यामुळे कचरा साईडला न उडता एकाच ठिकाणी जमावून फेकता येतो. सुकट पाण्यामध्ये घालून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर तिसऱ्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायची. पाण्यामध्ये भिजवून ठेवल्याने थोडीशी नरम होईल. मी कांद्याची पात साफ करताना अशा प्रकारे कांद्याची पात साफ करते. कांद्याच्या पातीचे शेवटचे टोक पिवळे काढून नंतर पातीचे 3 भाग करून अशा प्रकारे भाजी निवडून घेते, कारण अशी भाजी धुवून घेतल्यानंतर ती कापायला खूप सोपी जाते. हे बघा, कांद्याची पात आणि कांदा वेगवेगळा ठेवला. मी माझा स्वतःचा एक अनुभव सांगते. बहुतेक ठिकाणी मी पाहिले आहे, भाज्या पहिला कापून घेतात आणि नंतर त्याला धुवून काढतात. भाज्या कापून धुवून घेतल्यानंतर त्यातले पूर्णपणे जीवनसत्व निघून जाते. तुम्ही तसे न करता अगोदर भाजी स्वच्छ धुवून घ्यावी, नंतर त्याला कापून घ्यायची. एक सांगायचे राहिले, सुकट निवडायच्या आधी 1 चमचा तेल टाकून सुकट चांगली भाजून घ्यायची, कुरकुरीत करायची मंद आचेवरती. नंतर सुकट निवडायची किंवा पाखडून घ्यायची. काही वेळेला काय होते, खूप दिवसाची सुकट असेल ना, ती शेदाळलेली असते. तिला थोडी भाजून घेतली ना तर लवकर साफ होते. पाव इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या मी किसून घेतल्या. तुमच्याकडे पेस्ट असेल तर पेस्ट घाला. पुन्हा एकदा साहित्य पाहूया. 2 चमचे मालवणी मसाला आणि भिजवलेली सुकट. बाकी कोकम, आलं, लसूण, टोमॅटो आणि कांदापात. सुकट चांगली चमचमीत करायची असेल ना तर चांगले 3 पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले, आले लसूण घालून घ्यायचे. लगेच त्याच्यामध्ये कोकमसुद्धा घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे. लसूण चांगला ब्राऊन रंगाचा होईल आणि आलं घातल्याने त्याचा अर्क आणि त्याचा रंग उतरेल. तर असं 1 सेकंद थोडे परतून घ्यायचे. त्याच्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा. गॅस मंद आचेवरती करून 2 सेकंद टोमॅटो हलकासा मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कोकम आणि टोमॅटोमुळे तेलाचा हलकासा रंगसुद्धा बदलला आहे. आता कांदापात घालून घ्यायची. जेवढे साहित्य कढईत घालून घेतले सर्व साहित्य एकत्रित करून मिक्स करून घ्यायचे. एकदा का सर्व साहित्य चांगले परतून घेतल्यानंतर आता वरतून सुकट सोडून द्यायची आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे. परतून घेत असताना कांद्याच्या भाजीचे पाणी सुटते, तर याच पाण्यामध्ये आपल्याला सुकट आणि कांद्याची भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी माझा घरगुती मालवणी मसाला घातला. याच्या व्यतिरिक्त मी कुठलाही मसाला वापरणार नाही. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मसाले आणि मीठ घालून घेतल्यानंतर कलथा बुडाला घालून सर्व भाजी एकत्रित करून व्यवस्थित परतून घ्यायची. ही भाजी शिजवताना गॅस मंद आचेवरती ठेवून 3 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. 3 मिनिटानंतर झाकण काढून घेतल्यावर
पुन्हा एकदा भाजी खालीवर करून थोडीशी परतून घ्यायची. कांद्याची पात तर शिजवून निघते, सुकट चांगली शिजली पाहिजे. पुन्हा एकदा त्याच्यावरती 2 मिनिट झाकण ठेवायचे. 2 मिनिटानंतर झाकण काढून घेतल्यावर भाजीने बघा पूर्णपणे तेल बाजूला सोडले आहे. समजून जायचे भाजी आता पूर्णपणे शिजवून झाली. गॅस आता बंद करून टाकायचा. आता या भाजीबरोबर खाण्यासाठी मी तांदळाच्या भाकरी करणार आहेत. एक भाकर मी लाटून दाखवणार आणि एक भाकर मी थापून दाखवणार. तर भाकरी करताना व्हिडिओ पूर्णपणे बघा, तरच तुम्हाला समजेल. घरच्या व्यक्तींचा अंदाज घेऊन तांदळाचे पीठ घ्यायचे. बोटाला कोमट लागेल इतपत पाणी गरम करून घ्यायचे. चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे. पीठ मळताना थोडे थोडे पाणी घालून पीठ मळायचे. तसे जर पाहायला गेले, एक भाकरी करायची असेल तर एक भाकरीपुरतेच पीठ मळून घेतात. तर इथे मी तुम्हाला एकदम 3-4 भाकरीचं पीठ मळून दाखविणार आहे. पीठ मळताना जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त सैलसुद्धा नाही, अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला भाकर व्यवस्थित थापता आली पाहिजे. भाकरीचे तुकडे नाही पडले पाहिजेत. पिठाचा गोळा पोळपाटावरच गोल करून घ्यायचा. तसं जमत नसेल तर हातावर थापून असा गोल करून घ्यायचा आणि खाली थोडेसे पीठ घालून हाताला पीठ लावून भाकर अशी थापून घ्यायची. तांदळाची भाकरी बनवून झाल्यावर 2 तासानंतर सुद्धा मऊ राहिली पाहिजे तर चांगल्या क्वालिटीचा तांदूळ वापरा. बासमती कुठलाही तांदूळ वापरला तरी चालेल किंवा बासमती तुकडासुद्धा मिळतो, तो सुद्धा दळून आणला तरी भाकरी छान होतात. आणि महत्त्वाचे म्हणजे ही भाकर खायला खूप चविष्ट लागते. आणि दुसरे असे, थंड झाल्यानंतर भाकर शेदाळत नाही. ही भाकर तुम्हाला मी तव्यावर भाजून दाखवली. दुसरी भाकर गॅसवर भाजून घ्यायची आहे. भाकर जर का तुम्हाला थापता येत नसेल तर अशी आयडिया करायची. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणेच पिठाचा गोळा घेऊन पोळपाटाला थोडंसं तेल लावून आणि पिठाला थोडंसं तेल लावून गोल गरगरीत असा गोळा करून घ्यायचा, चपातीसारखाच. तेलाने काय होते, पीठ थोडे मऊ झाल्यानंतर भाकर छान लाटता येते. पोळपाटावर थोडेसे पीठ टाकून चपातीप्रमाणेच लाटणं घेऊन चांगले हळूहळू हलक्या हाताने लाटणं फिरवायचे आणि भाकरी अशी लाटून घ्यायची. भाकरी लाटत असताना भाकरीसारखी उचलायची नाही, फक्त हाताने थोडीशी फिरवायची, म्हणजे भाकर सहज लाटता येते. आता ही भाकर पूर्णपणे लाटून झाली. तुम्हाला अशी ना अशीच तव्यावर टाकायचं असेल तर टाका आणि गोल गरगरीत पाहिजे तर डब्याचं झाकण घेऊन अशा प्रकारे गोल गरगरीत आकार करून घ्या. आता ही भाकर तव्यावर टाकून थोडेसे पाणी हातावर घेऊन भाकरीवर सर्व बाजूनी लावून घ्यायचे. नंतर भाकर पलटी करून घेतल्यावर एक बाजू चांगली भाजून घेतल्यानंतर तवा उतरवून गॅस मंद आचेवर करून भाकर कलथ्यावर ठेवून द्यायची. नंतर आचेवर सर्व बाजूनी फिरून अशा प्रकारे छान भाजून घ्यायची. कुठल्या प्रकारची भाकरी तुम्हाला सोपी करायला आवडेल मला कमेंट्स करून नक्की सांगा. असा हा चमचमीत सुकट कांदा आणि तांदळाच्या भाकरी बघून तोंडाला पाणी सुटले असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.